शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही एका उत्साही वातावरणात होत असते आणि याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी येथे 15 जून 2026 रोजी नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 चा शाळा प्रवेशोत्सव अत्यंत अनोख्या आणि भावनिक पद्धतीने साजरा करण्यात आला। मागील वर्षाची आठवण करून द्यायची झाल्यास 16 जून आणि 23 जून 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एक महामोहीम राबवण्यात आली होती। तत्कालीन राज्यपाल मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांच्यासह राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि शिक्षणप्रेमीच्या उपस्थितीत संपूर्ण राज्यात शाळा प्रवेशोत्सव मोठ्या थाटामाटात झाला होता। या मोहिमेमुळे शासकीय शाळांमधील पटसंख्या आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मोठी मदत झाली होती। यावर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष 2026-27 ची सुरुवात करताना खडकी शाळेनं एक आगळावेगळा उपक्रम राबवला। शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रवेश करणाऱ्या प्रत्येक लहान मुला-मुलींच्या पायांचे ठसे घेऊन त्यांचे शाळेत स्वागत करण्यात आलं। हा अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील पहिल्या पाऊलखुणांची आठवण म्हणून कायम जतन केला जाणार आहे। या सोहळ्याचं औचित्य साधून शाळेतील शिक्षकांनी सर्व पालकांना आणि ग्रामस्थांना एक भावनिक आवाहन देखील केलं होतं। आपल्या अधीनस्थ कार्यक्षेत्रातील शासकीय शाळेमध्ये उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी। पालकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि हा सोहळा नक्कीच प्रेरणादायक ठरेल। या आव्हानाला प्रतिसाद देत शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने शिक्षक प्रेमी व पालक या सोहळ्याला उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प आणि शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे स्वागत करण्यात आलं। एकंदरीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी येथील हा शाळा प्रवेशोत्सव केवळ एक औपचारिक कार्यक्रम न ठरता विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणारा एक कौटुंबिक सोहळा ठरलाय। शासनाकडून दरवर्षी सर्व विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची पाठ्यपुस्तकं मोफत मिळत असतात आणि त्याचबरोबर 2 ड्रेस सुद्धा विद्यार्थ्यांना मिळत असतात। आज पहिल्याच दिवशी ड्रेस वाटप असल्याने एक ड्रेस सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला पोच झालेला आहे। त्या ड्रेसचं वाटप आणि पुस्तकांचं वाटप आपण आता जे उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते करून घेऊ। पण त्याच्या आधी असं सांगायचं आहे की जवळजवळ 11 ते 12 विद्यार्थी आपले इयत्ता पहिलीला दाखल होण्यासारखे आहेत, परंतु बऱ्याच जणांचा कल अजून सुद्धा आश्रमशाळेकडेच आहे। काल आम्ही दिवसभर फिरलो, काही जण म्हणतात आम्हाला आश्रमला टाकायचं, एकदा टाकलं म्हणजे 12वीपर्यंत टेन्शन नाही। पण मला असं वाटतं की 1ली ते 4थीची शाळा जर आपल्या गावात उपलब्ध आहे तर असं इकडे तिकडे टाकण्यापेक्षा आपली शाळा सांभाळणं आणि आपली शाळा चालू ठेवणं ही शिक्षकांबरोबर सर्व पालकांची सुद्धा जबाबदारी आहे। तरी अजूनही जे कोणी तिकडे जाणारे असतील तुमच्या पद्धतीने प्रयत्न करा आणि त्यांना आपल्या शाळेत टाकायला सांगा। 5वी नंतर आपण त्यांचा नंबर सगळीकडे लावून देऊ, पण 1 ते 4 म्हणजे छोटे जे लहानपणाचं शिक्षण आहे ते आपल्या शाळेत व्हायला पाहिजे। त्याचा पुढे असा फायदा होतो, समजा जातीचे दाखले करायचे, काही जन्म दाखले पाहिजे तर आपलं सगळं रेकॉर्ड आपल्याच गावात राहतं। जर तुम्ही इकडे तिकडे कुठे मुलांना टाकलं तर भविष्यात त्यांच्या कागदपत्रांना सुद्धा अडचणी येतात। म्हणून सर्वांना विनंती आहे की आपल्या आजूबाजूला तुमच्या खालच्या वस्तीवर पण जे कोणी जाणारे असतील त्यांना तुम्ही समजून सांगा की 4थीपर्यंत आपली मुलं ही आपल्या शाळेत शिकू द्या। 5वी नंतर मात्र त्यांचा नंबर सगळीकडे लागून जाईल, एवढी सगळ्यांना माझी कळकळीची विनंती राहील। आणि आता आपण सर्व विद्यार्थ्यांना एक विद्यार्थ्यांना आपण सुरुवातीला 1लीच्या विद्यार्थ्यांना कपडे आणि पुस्तक वाटप करूया। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी सुरेश गायकवाड, कळवण।